रेश्माज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। थंडी चालू आहे तर आज आपण बनवणार आहोत थंडी, सर्दी, खोकला आणि अंगदुखीवर रामबाण उपाय असलेलं अद्रक सूप। रात्री झोपताना 1 वाटी सूप घेतलं ना तर सर्दी खोकल्यापासून बऱ्यापैकी आराम मिळेल। आठवड्यातून 2 वेळा हे सूप केलं तर थंडीत सर्दी होणारच नाही। हे सूप खूप बनवायला सोपं आहे आणि आरोग्यासाठी खूपच फायदेशीर। त्यामुळे आजची रेसिपी झटपटही आहे आणि आरोग्यदायीही। त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा। अगदी थोडासा थिकनेस आलेलं आणि अद्रक लसूणच्या फ्लेवरनी भरलेलं आजचं सूप आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। इथे 8 ते 9 लसूण पाकळ्या सोलून चांगल्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत। अर्धा इंच आल्याचा तुकडा घेऊन असा चिरून घेतलेला आहे। 1 मिरची तिखटासाठी, कोथिंबीर थोडीशी कट करून घेतली। थिकनेस येण्यासाठी 1 चमचा ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे। 5 ते 6 मिरी अशा खलबत्त्यात घेऊन चांगल्या कुटून घ्यायच्या। याचा फ्लेवर अशा फ्रेश मिरी कुटल्यामुळे सूपमध्ये खूप छान येतो। आता एक पॅन ठेवून घ्यायचं। याच्यामध्ये 1 टीस्पून इतकं तूप ॲड करून घेतलेलं आहे मी। तूप चांगलं कडकडीत कडू द्यायचं आणि मग घालायचा लसूण। लसूण चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतवून घ्यायचा। म्हणजे याचा स्वाद सूपमध्ये छान येतोच, परंतु जर हा लसूण आपण चावून खाल्ला तर सर्दीतही खूप आराम मिळतो। त्यामुळे या अद्रक लसूणचं सूप या थंडीत नक्की करून प्या। सर्दी खोकल्यापासून दूरपर्यंत तुमचा संबंध राहणार नाही। असा लसूण चांगला मंद आचेवरती भाजून घ्यायचा। थोडेसे जिरे घालून घेते। जिरेही चांगले तडतडू। जिरे चांगले तडतडले की मिरची आणि लसूण घेतलं होतं तेही याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि चांगलं हेही भाजून घ्यायचं। हे सगळं व्यवस्थित भाजल्यानंतर 1 ग्लास पाणी घेतलं होतं ते घालून घ्यायचं। 2 माणसांसाठी इथे मी सूप बनवते तर 1 मीडियम आकाराचा ग्लास पाणी घातलेला आहे मी। पाणी घालून घ्यायचं। पाण्याला चांगली खळखळ उकळी येईपर्यंत याच्यामध्ये पीठ ॲड करायचं नाही। ज्वारीच्या पिठानेही सर्दी बऱ्यापैकी कमी होते। त्यामुळे ज्वारीचं पीठ मी इथे वापरलेलं आहे। आमच्या लहानपणी जेव्हा आम्हाला सर्दी व्हायची तेव्हा आई चुलीतला विस्तव बाहेर ओढून त्याच्यावर ज्वारीचं पीठ टाकून आम्हाला शेकवायची तर सर्दी पटकन कमी यायची। त्यामुळे मी इथे दाटसरपणासाठी 1 टीस्पून इतकं ज्वारीचं पीठ वापरले। चवीपुरतं मीठ ॲड केलं, सगळं मिक्स करून घेतलं। आता याला उकळी येईपर्यंत आपण ज्वारीच्या पिठामध्ये पाणी घालून ते मिक्स करून घेऊयात। असं पाणी घालून मिक्स केलं ना की गुठळ्या होत नाहीत आणि सूप एकदम स्मूथ असं बनलं जातं। त्यामुळे 1 टीस्पून इतकं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे मी। जास्त पीठ घ्यायचं नाही, नाहीतर ज्वारीच्या पिठाने खूप दाटसरपणा येतो। त्यामुळे 1च टीस्पून इतकं ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे आणि 3 टीस्पून इतकं पाणी घालून हे चांगलं खलून स्मूथ असं याचं बॅटर बनवून घेऊयात। पाणी घालून सगळं मिक्स करून गुठळ्या मोडून घेतल्या। अजून थोडं पाणी ॲड करते आणि चांगलं पातळसर बनवते। चांगलं पातळसर स्मूथ अशी पेस्ट बनवून घेतली की अगदी दाटसर आणि छान सूप आपल्याला मिळून जातं। ही पेस्ट करून बाजूला ठेवून घेतली। करेपर्यंत आपल्या पाण्यालाही छान उकळी आलेली आहे। अशी चांगलं खळखळून उकळी यायला पाहिजे। खळखळून उकळी आली कीच आपण यामध्ये ज्वारीचं पीठ घालायचं आहे। काढा शक्यतो करून मुलं पिण्यासाठी खूप कंटाळा करतात। त्यामुळे असं सूप करून दिलं की बऱ्यापैकी छान पिले जातात। त्यामुळे रात्रीच्या वेळी झोपताना 1 बाउल किंवा 1 छोटा चहाचा कप जरी हा काढा घेतला तर सर्दी खोकला थंडीमध्ये जास्त प्रमाणात होणारच नाही। त्यामुळे ही रेसिपी तुम्ही या थंडीत नक्की ट्राय करून पहा। पीठ घातल्यानंतर सगळं मिक्स करून घ्यायचं। आता जरी थोडंसं हे पातळ वाटत असलं ना तरी पुढे जाऊन अगदी घट्टसरपणा याला येतो। त्यामुळे अजिबात काळजी करायची गरज नाही आहे। आता घालूयात कुटून घेतलेली मिरी। मिरीचा फ्लेवर यामध्ये छान लागतोच, परंतु सर्दी खोकल्यात मिऱ्यामुळे खूप आराम भेटला जातो।
त्यामुळे मिरी पावडर अजिबात स्किप न करता घालायचीच आहे. सगळं असं मिक्स करून घ्यायचं आणि ज्वारीचं पीठ शिजेपर्यंत एक 3 ते 4 मिनटं छान असं सूप शिजवून घ्यायचं आहे. वरून घालायची हिरवीगार अशी बारीक चिरलेली कोथिंबीर. थोडंसं डेकोरेशनसाठीही घातलेली आहे. तुम्हाला नसेल आवडत तर कोथिंबीर नाही घातली तरीही चालेल. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि बारीक गॅस करून सूप छान शिजवून घ्यायचं आहे. खळखळ उकळी आली की ज्वारीचं पीठ शिजायला काही फार वेळ लागत नाही. 1-2च मिनिटात आपलं सूप रेडी होतं. पाहू शकता मगाशी जरी पातळ वाटत होतं ना तरी किती दाटसर असं हे सूप रेडी झालेलं आहे. मस्त आहे ना? तर तुम्ही कधी करताय नक्की करून पहा. चला आता बारीक गॅसवर ही छान असं सूप शिजवून घेतलेलं आहे मी. बाउलमध्ये काढून दाखवते. याचा थिकनेस आणि मस्त असं दाटसर झालेलं आहे हे. तुम्हाला जर यापेक्षा घट्टसर अजून सूप हवं असेल तर तुम्ही ज्वारीचं पिठाचं प्रमाण थोडं वाढवू शकता. 1 टीस्पून घेतलं त्याच्यापेक्षा अजून अर्धा टीस्पून यामध्ये ॲड करायचं म्हणजे थोडं अजून घट्टसर होईल. पण आमच्याकडे असं पातळसरच सूप प्यायला आवडतं म्हणून मी 1च टीस्पून ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे. गरमागरम असं ज्वारीचं पिठाचं आणि अद्रक लसूणचं सूप या थंडीत नक्की ट्राय करून पहा. आणि माझी रेसिपी जर तुम्ही या पद्धतीने ट्राय केली असेल तर तुमची रेसिपी कशी झाली हेही कमेंट करून सांगायला विसरू नका. आहे ना अगदी मस्त झटपट होणारी छान रेसिपी. तर मंडळी कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी रेश्माज किचनला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.